बातम्या सविस्तर पाहूया। भारतानं स्वसंरक्षणासाठी कठोर भूमिका घेतली तर काय होतं हे साऱ्या जगानं गेल्या 15 दिवसांत पाहिलं। जरी दोन महासत्ता यात अप्रत्यक्ष सहभागी असल्या तरी आमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। मग ते राजनैतिक असो, संरक्षण असो वा आर्थिक असो, आम्ही आमचं सामर्थ्य सिद्ध केलं हे साऱ्या जगाला भारतानं दाखवून दिलं। त्याचबरोबर आपल्याबरोबर कोण कोण आहेत हे भारतालाही उमगलंय। गेल्या काही दिवसांतील भारत पाकिस्तान संबंध आणि भारताचं जागतिक स्थान आणि संबंध यांचा एक सविस्तर आढावा ग्लोबल रिपोर्टमधून। नवा हिंदुस्थान म्हणजे काय हे गेल्या 15 दिवसात साऱ्या जगानं पाहिलं। पहलगाम हल्ल्याआड पाकिस्ताननं पुन्हा भारताची खोडी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला। भारतानं पाकिस्तानला पुन्हा त्यांच्याच घरात घुसून मारलं। हा धडा केवळ पाकिस्तानसाठीच नाही तर त्याच्या मित्र राष्ट्रांसाठीही होता, कारण पहलगाम हल्ल्याआड दहशतवादी पाकिस्तानचे असले तरी त्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात शस्त्र होती ती तुर्की आणि चीनची। तुर्की आणि पाकिस्तानचे संबंध कायम चांगले राहिले। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आणि तुर्कीनं अगदी तातडीनं आपली शस्त्र, विमानं, युद्धनौका पाकिस्तानच्या दिमतीला पाठवली। पाकिस्तानी सैन्यानं 8 मे रोजी भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला। ते ड्रोन होते तुर्की निर्मित। अर्थात भारताची एअर डिफेन्स सिस्टीम इतकी अभेद्य होती की पाकिस्तानच्या या विदेशी ड्रोननं भारताचं फारसं काहीच नुकसान झालं नाही, हे भारतीय सैन्यानं पत्रकार परिषदेत पुराव्यांनिशी स्पष्ट केलं। तुर्कीचे ड्रोन्स असिसगार्ड सोंगर मॉडेलची असतात। देखरेख आणि तातडीच्या हल्ल्यासाठी ते विकसित केलेले असतात। भारतीय शहरांवर पाकिस्ताननं याच ड्रोनच्या मदतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे उद्ध्वस्त झालेल्या ड्रोनचे अवशेष भारताच्या हाती लागले। त्यांच्या फॉरेन्सिक तपासानंतर ते तुर्कीचे असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पाकिस्तानसह यापुढे संघर्ष झालाच तर आपल्याला तुर्कीच्या शस्त्रांचा प्रतिकार करणारी सिस्टीम अधिक बळकट करावी लागेल, हे भारतानं लक्षात ठेवायला हवं। म्हणजे पाकिस्तानशी संघर्ष आणि सामना तुर्कीच्या आधुनिक शस्त्रांचा। दुसरीकडे चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा लपून राहिलेला नाही। पहलगाम हल्ल्यानंतर आपण सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो असा आव चीननं आणला खरा, मात्र चीन जे बोलतो त्यावर विश्वास ठेवायचा नसतो, हे भारताला इतिहासानं अनेकदा दाखवून दिलंय। आताही एक संशय व्यक्त होतोय, तो म्हणजे पाकिस्ताननं भारतावर जो हल्ला केला त्याला चीनचीच फूस होती याचा। चीनही पाकिस्तानसाठी मोठा शस्त्र पुरवठादार आहे। आताही भारतावरील हल्ल्याच्या प्रयत्नात पाकिस्ताननं जी शस्त्र वापरली त्यातील बहुतांश शस्त्र ही चीनी बनावटीची होती। भारतीय सैन्यानं रविवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पाकिस्तानी ड्रोन आणि विमानांचा हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडल्याचं स्पष्ट करण्यात आलं। अर्थात पाकिस्तानची कोणतीही विमानं भारतीय हद्दीत प्रवेश करू शकली नाही, त्याआधीच भारतानं ती पाडली असा दावा होतोय आणि ही विमानं चीनी बनावटीची होती हे साऱ्या जगानं पाहिलं। ऑपरेशन सिंदूर नंतर उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून जेफ-17 आणि J-10CE ही विमानं आणि PL-15E ही मिसाईल्स वापरण्यात आली। भारतीय लष्करी तळांवर हल्ल्यासाठी पाकिस्ताननं HQ-9 ही मिसाईल सिस्टीम वापरली। HQ-9, PL-15E आणि त्यांचा प्लॅटफॉर्म अर्थात J-10CE हे सारं चीनमध्ये निर्माण केलं जातं। विशेष म्हणजे भारताविरोधातील हल्ल्यासाठी प्रथमच ही प्रणाली वापरण्यात आली। तर जेफ-17 ही फायटर जेट्स तर पाकिस्तान आणि चीनची संयुक्त निर्मिती आहे। त्यातच भारत पाकिस्तान संघर्ष सुरू होताच चीनी शस्त्र उत्पादक कंपन्यांच्या शेअर बाजारात जोरदार उसळण दिसली। थोडक्यात जर भारत पाकिस्तान संघर्ष सुरू राहिला असता तर या चीनी कंपन्यांचा नफा वाढत राहील हे स्पष्टच आहे। थोडक्यात पाकिस्तानच्या बुरख्याआड चीननं भारताला लक्ष्य केलंय हेही स्पष्ट आहे। दुसरीकडे भारत पाकिस्तान संघर्ष सुरू राहिला तर चीनचा आणखी एक फायदा झाला असता। भारताच्या अरुणाचल आणि लडाखवरचं भारताचं लक्ष विचलित झालं असतं। भारतीय सैन्याला LAC पासून माघार घ्यावी लागली असती आणि हे चीनच्या पथ्यावर पडलं असतं। त्यासाठीच चीन आपला छुपा अजेंडा राबवतोय, तेही पाकिस्तानसारख्या कमकुवत राष्ट्राला एखाद्या बोलक्या बाहुल्यासारखं वापरत। इतकंच नाही तर चीन अमेरिकामधील व्यापार युद्धातही त्यांना भारताला मिळू शकणारी संधी रोखता आली असती। अर्थात आता त्या आघाडीवरही शांतता प्रस्थापित होतीये। त्यामुळे पाकिस्तानची संघर्ष म्हणजे बलाढ्य चीनशी दोन हात हे भारतानं कायम लक्षात ठेवायला हवं। चीनसह संघर्ष हा सैनिकी, राजनैतिक आणि आर्थिक अशा सर्वच आघाडींवर आहे। इतकंच नाही तर अनेकदा आपण दहशतवादाविरोधात भारतासह असल्याचं सांगणाऱ्या अमेरिकेचंही एक वेगळं रूप इथं दिसलं।
भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि याचं श्रेय घेण्याची घाईच अमेरिकन राजकारण्यांना झाली. मात्र भारतानं या शस्त्रसंधीमध्ये अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी झाली नाही आणि भारत हे स्वीकारणारही नाही हे स्पष्ट केलंय. श्रेय घेण्यात तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मागे नव्हते. शस्त्रसंधी होण्याआधीच त्यांनी याबाबतची घोषणा करून टाकली आणि याचे पडसाद भारतीय राजकारणातही उमटले. आपणच दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी भाग पाडलं आणि यात आपलाच विजय असल्याप्रमाणे अमेरिकेनं चित्र निर्माण केलं. दुसरीकडे 10 मे रोजी जेव्हा भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केला तेव्हा अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो यांनी दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशीही संवाद साधला. त्यावेळी पाकिस्तान शस्त्र खाली ठेवण्यास तयार आहे, भारताची भूमिका काय असं रुबियो यांनी विचारलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर पाकिस्तान हल्ला करत असल्यामुळेच भारताला उत्तर द्यावं लागतंय, त्यांनी हल्ला केला नाही तर आम्हीही करणार नाही असं जयशंकर यांनी स्पष्ट सुनावलं, अशी माहिती मिळतेय. भारताची भूमिका अधिक कठोर होताच पाकिस्ताननं पुन्हा अमेरिकेचा आसरा घेतला आणि तणाव कमी करण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र तत्पूर्वीच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी बोलताना भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत हल्ला करणार नाही, मात्र पाकिस्ताननं गोळीबार केला तर त्याचं उत्तरही गोळीबारातूनच दिलं जाईल. थोडक्यात भारत हल्ला झाल्यास सहन करणार नाही असंही ठणकावून सांगितलं. अमेरिकेनं भारताला गळ घालून हल्ले थांबवावेत असं पाकिस्तानला वाटत होतं, मात्र भारतानं हेही प्रयत्न हाणून पाडले. इतकंच नाही तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नीही मध्यस्थी करायची आहे, मात्र भारतानं यालाही स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो आमचा अंतर्गत मुद्दा आहे, हीच भारताची भूमिका आजही असल्याचं भारतानं स्पष्ट केलंय. यात कोणाचीही मध्यस्थी भारत स्वीकारणार नाही. तसंच पाकिस्तान जर पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवणार असेल किंवा त्यांच्या ताब्यातील दहशतवादी भारताकडे सोपवणार असेल तर आणि तरच भारत चर्चा करायला तयार आहे, असंही भारतानं सांगितलंय. त्यामुळेच गेल्या 15 दिवसात केवळ लष्करीच नव्हे तर अनेक राजनैतिक डावपेच भारताला खेळावे लागले आणि यापुढेही ते तसेच खेळावे लागतील असं सध्या तरी आंतरराष्ट्रीय वातावरणावरून दिसतंय. त्यामुळे पाकिस्तान हा एकच शत्रू दिसत असला तरी पडद्याआड भारतासमोर अनेक आव्हानं आहेत आणि त्यासह लढण्यासाठी भारताला सदैव सतर्क राहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.